आहे चोळीचा भाग, अम्ब्रेला फ्रॉकच्या चोळीचा भाग आहे तो आपण पहिलाच कट करून घेतलेला आहे. त्याची उंची आहे 14 आणि त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचा शोल्डर आहे 6 आणि गळा रुंदी त्यांनी 2.5 पावणे 3 घेतलेली आहे आणि कंबर आहे त्यांची 32 कंबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण 8 इंच आणि वरती अजून 2 इंच वाढवलेला आहे. तर हा झाला तुमचा आणि गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवायचा आहे. आर्म होल पण तुमचा 6 पर्यंत येतो, 6 आर्म होल घेतलेला आहे. तर आता आपण हा झालेला आहे तुमचा चोळीचा भाग वरचा. तर आता खालचा घेरा आपल्याला कट करायचा आहे. तो कसा कट करायचा आहे घेरा, तर घेऱ्यामध्ये तुम्हाला कंबरेची बाजू पहिली टाकून घ्यायची आहे. कमरेचा 4था भाग घ्यायचा आहे. तर तुमची कंबर आहे, त्याची कंबर आहे 8 चोक 32, ठीक आहे. आता 32 आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच म्हणजे शिलाई मार्जिनसाठी 1 इंच वाढवायचा आहे, ठीक आहे. तर हा झालेला आहे तुमचा वरचा भाग, जे 8 इंच घेतला, 9 इंच घेतला. त्याच्यानंतर आपण मध्य काढायचा आहे असा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अर्धा इंच खाली देऊन असा बोलायचा शेप ठेवून घ्यायचा आहे. आता त्यांची उंची किती आहे त्याच्यातून आपल्याला पूर्ण उंचीमधून कंबर उंची मायनस करायची आहे. उंची आहे त्यांची 46 आहे. त्याच्यामध्ये आपण कंबर उंची मायनस केली 14, कंबर उंची मायनस केली. त्याच्यानंतर आपल्याला 46चा त्यांना डायग्राम टाकायचा आहे, खाली घेरा टाकायचा आहे, ठीक आहे. तर हा इथे पडते तुमची 46चं माप पडतं. त्याच्यानंतर इथे पण तसंच आहे, इथे 46चं माप पडलं. असाच खाली तुमचा असा घेरा जो आहे ना तो असा गोल गोल असा शेप देत जायचं, म्हणजे टेप फिरवायचा आहे, त्याच्यावरून मार्किंग करायचे आहे आणि नंतर आपण काय करायचं आहे असे गोलाई शेप द्यायचा आहे. असा झाला तुमचा हा जो आहे तो अम्ब्रेलाचा घेरा झालेला आहे, कट झालेला आहे. इथे आपण डबल फोल्ड घेतलेला आहे, म्हणजे हे 2 कपडे आहेत आणि हे 2 कपडे, म्हणजे तुमचे 4 पदर झालेले आहेत इथे, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलेला आहे अम्ब्रेला फ्रॉकचा घेरा कट केलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा घेरा कटिंग झालेला आहे. अशा प्रकारे तुमचा हा डबल अख्खा घेरा आलेला आहे. इथून बंद आहे, जॉईन करायची गरज नाही आहे तुम्हाला. असा तुमचा हा पूर्ण अखंड घेरा पडतो. आहे 34 छातीचा हा घेरा आहे, माप आहे याचं 34 36 आहे, 36